आपला गुळा छान पद्धतीनं उकळत आहे. आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत. आपले शेंगदाणे हे सोललेले आणि बारीक बारीक उकडी पाहिजेत. असा लाल गोळ झालेला पाहिजे. पाक झाल्यासारखा. त्याच्यानंतरच त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचं. हे असं घेतलं की असा पडला पाहिजे पूर्ण गुळ असा. आणि सवते शेंगदाणे टाकायचे नाही आहेत. शेंगदाण्याच्या वरचं सलपट काढून त्याचे तुकडे करूनच टाकायचं, जे की आपण चक्कीमध्ये खातो. पूर्ण शेंगदाणे नसतात चक्कीमध्ये. पूर्ण शेंगदाणे झाल्यानंतर त्यामध्ये कुरकुरीतपणा येत नाही. अशा पद्धतीनं शेंगदाणे काढायचे आणि परत त्याचे तुकडे करायचे पुन्हा हाताने. पूर्ण शेंगदाण्याचे तुकडे करायचे. तोपर्यंत आपल्या इकडे गुळ पण शिजतो आणि तुकडे बी करायचे असतात. गॅसमध्ये खूप कमी याच्यावर गॅस ठेवायचा आणि याच्यामध्ये मिक्सरमध्ये तुकडे करायचे नाहीत, होत नाहीत त्याच्यामध्ये. हातानंच याचे तुकडे करायचे असे बारीक बारीक. याला स्वाद खूप चांगला येतो आणि हे पुन्हा चिटकून बसत नाहीत खाली आणि खाण्यासाठी खूप छान लागतं. हे आपल्या इकडं गूळ पण झालेलं आहे, उकळत आहे. गुळाला थोडं थोडं हलवत राहायचं आणि कमी वेळामध्ये होऊन जात आहे. एकीकडे तुकडे, एकीकडे गुळ. आपण जास्तीत जास्त 6 मिनिटामध्ये चक्की बनवू शकतो. 6 मिनिटे लागतात चक्की बनवण्यासाठी. आता याच्यामध्ये टाकले की थोडंसं शिजलं की झालं, बनली चक्की. याचे पूर्ण तुकडे झालेत आणि हे आपला आचारी पूर्णपणे गुळाला हलवत आहे. चक्की खायचे तुला पिलो? बर. किती? आता टाकायचं झालं. किती खायच्या चक्क्या तुला? किती? 2. बर. बर. पार करायचं आपण सगळ्यांनी खाऊन. टाका. हां. आता आपली ही चक्की जवळजवळ होत आलेली आहे आणि हे पूर्ण शेंगदाणे टाकून थोडा गॅस वाढवून हलवत राहायचं. लहान आहे. हा बर. आता ही आपली चक्की जवळजवळ बनत आलेली आहे. आपण पूर्ण गॅसचा फ्लेम वाढवून टाकू. बर. तेल का बरं लावायचं? बर. परातीला तेल लावावं लागतंय. ओके. परातीला तेल लावू जेणेकरून आपली चक्की ही परातीला चिटकणार नाही.
बर, आता हे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपली चक्की काढणार आहोत. जवळजवळ हे आपण काढला आता. तर आणि असं पसरवायची सगळीकडे चक्की. आपला व्हिडिओ 6 मिनिटापेक्षा जास्त झालेला आहे. हे आपली पूर्ण चक्की बनलेली आहे. आपण याला खालून तेल लावल्यामुळं हे चक्की खाली चिटकणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं खायला खूप स्वादिष्ट आणि घरगुती ताजी चक्की खाण्यात येईल. हा पिलो, चक्की खाऊन बघ कशी आहे. पोळ फुकून देऊ लागली ती. ओके.